नमस्कार. लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत. काळ बदलला, सरकार बदलली, पण देशासमोर आर्थिक संकट उभं राहिली की सरकारांची हाक मात्र जवळपास तीच राहिली. 1967 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशवासियांना आवाहन केलं होतं, सोनं खरेदी करू नका, राष्ट्रीय शिस्त पाळा. आणि आता 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वाढती आयात, जागतिक आर्थिक अस्थिरता आणि परकीय चलनावरील ताण यामुळे नागरिकांना अनावश्यक सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलंय. पण प्रश्न असा आहे की दोन्ही काळात सरकारांना अशी विनंती करण्याची गरज नेमकी का भासली आणि इतिहासातून आजच्या भारताने काय शिकायला हवं. 1960च्या दशकात भारत अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीतून जात होता. 1962चं चीन युद्ध, 1965चं पाकिस्तान सोबतचं युद्ध, सलग दुष्काळ, अन्न टंचाई आणि परकीय चलनाचा गंभीर तुटवडा या सगळ्यामुळे भारताची अर्थव्यवस्था प्रचंड दबावाखाली आली होती. त्या काळात भारताकडे डॉलर साठा अत्यंत कमी होता आणि आयातीसाठी परकीय चलन वाचवणं सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं. भारतामध्ये सोन्याची मोठ्या प्रमाणावर आयात होत होती, मात्र भारत स्वतः मोठ्या प्रमाणावर सोने उत्पादन करत नव्हता. त्यामुळे सोने आयात म्हणजे थेट डॉलर बाहेर जाणं आणि त्यामुळे परकीय चलन साठ्यावर मोठा ताण येत होता. याच पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी यांनी गोल्ड कंट्रोल धोरण आणलं होतं. सोन्यावरील नियंत्रण वाढवण्यात आलं, गोल्ड बार आणि नाण्यांवर निर्बंध आले, 14 कॅरेट पेक्षा जास्त दागिने तयार करण्यावर मर्यादा आणल्या गेल्या आणि लोकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं. त्यावेळेचा सरकारचा विचार स्पष्ट होता. देशाकडे मर्यादित डॉलर होते, अन्नधान्य आणि औद्योगिक वस्तू आयात करणं आवश्यक होतं. मात्र लोक मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करत होते. सरकारला वाटत होतं, जर नागरिकांनी काही काळ सोनं खरेदी कमी केलं तर देशाचं परकीय चलन वाचेल आणि अर्थव्यवस्थेला थोडा श्वास मिळेल. म्हणूनच राष्ट्रीय शिस्त आणि देशहित या शब्दांचा वापर करून जनतेला भावनिक आवाहन करण्यात आलं होतं. पण या निर्णयांचे दुष्परिणामही झाले. सोन्याचा काळा बाजार वाढला, तस्करी वाढली आणि अधिकृत बाजारपेठ कोलमडली आणि हजारो सुवर्णकारांच्या रोजगारावर परिणाम झाला. अनेक अर्थतज्ञांच्या मते गोल्ड कंट्रोल कायद्यामुळे लोकांचं सोन्यावरील आकर्षण कमी झालं नाही, उलट काळा पैशाचा आणि तस्करीचा मोठा बाजार निर्माण झाला. शेवटी 1990 मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला. आता 2026 मध्ये पुन्हा एकदा सोन्याबाबत सरकारकडून संयमाचं आवाहन करण्यात येत आहे. आजचा भारत 1967च्या भारतासारखा कमजोर नाही. भारत जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. मात्र तरीही सोन्यामुळे अर्थव्यवस्थेवर दबाव येऊ शकतो, कारण भारत अजूनही जगातील सर्वात मोठ्या सोने आयातदार देशांपैकी एक आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणात सोने आयात होतं तेव्हा डॉलर बाहेर जातात, व्यापार तूट वाढते आणि रुपयांवर दबाव निर्माण होतो. जागतिक मंदी, तेलाचे वाढते दर, डॉलरची मजबूती आणि आयात खर्च वाढल्यामुळे सरकार नागरिकांना संयम पाळण्याचं आवाहन करत आहे. मात्र यावेळी सरकार पूर्ण बंदी किंवा कठोर नियंत्रण आणत नाही, तर अनावश्यक खरेदी टाळा असं आवाहन करत आहे. हा दोन्ही काळातील मोठा फरक मानला जातो. 1967 असो किंवा 2026, दोन्ही काळात सरकारांचा मुख्य उद्देश एकच होता, देशाचं आर्थिक संतुलन टिकवणं. फरक एवढाच, त्या काळात भारत जगण्यासाठी संघर्ष करत होता आणि आज भारत जागतिक स्पर्धेत स्वतःला मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. इतिहास सांगतो, देश आर्थिक संकटात असताना सरकार नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करतात. मात्र इतिहास हेही शिकवतो की कोणतंही आर्थिक धोरण लोकांचा श्वास जिंकूनच यशस्वी होतं. काळ बदलला, चेहरे बदलले, पण जेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव येतो तेव्हा सरकारांची हाक मात्र जवळपास तीच असते, देशहितासाठी संयम ठेवा. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.